सलाम, नमस्ते, सत श्री अकाल आणि नमस्कार. मी आहे डॉक्टर दीप्ती वाघमारे आणि तुम्ही पाहत आहात एमएलए सेलिब्रिटी सीझन 2 दॅट इज 2.0. आजचा आपला एपिसोड खूप स्पेशल असणार आहे. खरं तर मला आत्ताच भूक लागली आहे. तुम्हाला लागली आहे की नाही? असं कोणता आयटम आहे जो ब्रेकफास्टसाठी, लंचसाठी आणि स्नॅक्ससाठी मॅक्झिमम ऑर्डर केला जातो? ओके, लेट मी गिव्ह यू अ क्विक हिंट. इट्स अ साऊथ इंडियन आयटम. एनी गेसेस? येस, यू गेस्ड इट राईट. डोसा. आणि आजच्या आपल्या गेस्ट ह्याच खाण्याच्या एका पदार्थाशी निगडीत आहेत. आज मी वेलकम करत आहे सर्व गुणसंपन्न अन्नपूर्णेची भूमिका निभावणाऱ्या आजच्या आपल्या वंडरफुल गेस्ट शीतल शिंदे यांना. सो वेलकम टू टुडेज शो शीतल. सो शी इज आवर टुडेज गेस्ट आणि आज आपण बोलणार आहोत त्यांच्या एका नवीन व्हेंचर बाबत. बिफोर वी स्टार्ट इन टू टुडेज शो, ऍक्च्युअली लेट मी टेल यू लिटल बिट अबाउट शीतल. शीतल आता ऍक्च्युली हॉटेलिंग इंडस्ट्रीमध्ये आली आहे, पण ती ऍक्च्युली मॉडेलिंग, ब्युटी पेजंट्री, योगा, सायकलिंग, ट्रॅव्हलिंग अँड सो मच, टू मच टू से. सो अशा खूप साऱ्या गोष्टींमध्ये ती कार्यरत आहे. मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी अँड एक्स्ट्रीमली प्लीजिंग ह्युमन बीइंग. बट टुडे शी इज गोइंग टू टॉक अबाउट वन ऑफ अ व्हेंचर आणि आपण ऐकूया त्या व्हेंचर बद्दल तिच्याच तोंडून. सो लेट्स गेट स्टार्टेड. शीतल, कॅन यू प्लीज टेल अस अँड अनवेल युअर न्यू व्हेंचर इन फ्रंट ऑफ अस? हॅलो, माय नेम इज शीतल शिंदे. मी बाय प्रोफेशन एक योगा इन्स्ट्रक्टर आहे. आवड म्हणून मी मॉडेलिंग सुद्धा करते. मी 2 पेजंट जिंकलेली आहे. शिवाय मी काही अवॉर्ड सुद्धा जिंकलेली आहे मॉडेलिंग क्षेत्रामध्ये. आणि बरेच वर्ष मी अबॅकसचे क्लासेस सुद्धा घेतलेले आहेत. माझ्या 3 ब्रँचेस होत्या पुण्यामध्ये. मला सायकलिंग आवडतं, ट्रॅव्हलिंग आवडतं आणि मी एक जाम फूडी पर्सन आहे. आणि कदाचित त्यामुळेच मी आता हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आलेली आहे. आणि आज मी एका 3 मजली रेस्टॉरंटची ओनर आणि एसे डोसा कॅफे बाणेर, जे ग्रीन पार्कच्या समोर आहे, त्याची ओनर आहे. आणि श्री गणेश हॉस्पिटॅलिटी, जी माझी फर्म मी नवीन ओपन केली, त्यामध्ये मी ॲज अ पार्टनर सुद्धा काम करते. आणि त्यासाठीच मी आज इथे तुमच्या समोर आलेली आहे. वाव. सो ह्या होत्या आजच्या आपल्या गेस्ट शीतल शिंदे अँड शी इज हिअर टू रिप्रेझेंट हर ब्रँड एसे डोसा. नाव तर तुम्ही ऐकलंच असणार, वन ऑफ द फेमस डोसा फ्रँचायझी. So before we start with today's show, I'm going to tell a little more about Sheetal. That yes, she has mentioned about she being a foodie, but yes, she's also a very good yoga instructor. She has actually won couple of pageants and she's wonderful model as well. So how her journey started? आपण ऐकूयात शीतल कडनंच. सो एसे डोसाची तुमच्या लाईफ मध्ये एंट्री कशी झाली सांगाल प्लीज? येस, ऍक्च्युली योगाचे क्लासेस घेत होते आधी आणि अचानक लॉकडाऊन आल्यामुळे योगाचे क्लासेस मला ऑनलाईन सुरू करायला लागले. तेव्हा असं वाटलं की बऱ्याच लेडीज आता बॅकआउट करायला लागल्या, की ऑनलाईन सुद्धा कोणी करायला तयार नव्हतं. मग मी असा विचार केला की थोडं तरी आपल्याला प्लॅन बी रेडी हवाय, किंवा आता इन्कम सोर्स म्हणून, मुलं मोठी व्हायला लागली, किंवा फॅमिलीसाठी एक हातभार म्हणून आपण आणखी काहीतरी करायला हवं. आणि खूप दिवसांपासून माझं आणि माझ्या मिस्टरांचं असं एक स्वप्न होतं की कधीतरी आपलं पण एक हॉटेल असावं. म्हणून मग आम्ही एकमेकांशी डिस्कस करून असं ठरवलं की आपण एक हॉटेल सुरू करूया, छोटं का होईना पण एक हॉटेल सुरू करूया. अँड देन वी स्टार्टेड सर्चिंग फॉर द प्लेस. पण मग काही जण म्हणाले की वेडी आहेस का, आता लॉकडाऊन मध्ये हॉटेल इंडस्ट्रीचे पूर्ण लॉस झालेला आहे, आता 4-5 वर्ष की हॉटेल इंडस्ट्रीचा विचार करू नको. पण मग असं म्हणतात ना की स्वतःची जिद्द, आत्मविश्वास आणि फॅमिलीचा जर सपोर्ट असेल तर तुम्ही काहीही करू शकता. म्हणून मग मी पुन्हा जागा शोधायला सुरुवात केली. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हॉटेल मध्ये काय असतं, कारण मला टिपिकल पंजाबी नॉनव्हेज असं काही हॉटेल करायचं नव्हतं. त्यामुळे मग मी वेगवेगळ्या ठिकाणी जागा शोधायला सुरुवात केली. आणि पुन्हा मग तेव्हाची परिस्थिती बघायला खूप सारे हॉटेल्स बंद पडले होते. आणि मग प्रत्येक ठिकाणी गेल्यावर असं वाटायचं की अरे आपण बरोबर करतोय ना, कारण फर्स्ट लॉकडाऊन नंतर जेव्हा असं कळालं की हॉटेल इंडस्ट्री पूर्ण लॉस मध्ये आहे, मग ती करावी की नाही. पण मग मन म्हणायचं की नाही, आपण पुण्यात राहतो, जिथे पूर्णपणे खवय्ये लोक राहतात आणि टॉप टिपिकल क्रेझी फूडी पीपल लिव्स इन पुणे. सो असं वाटलं नाही, हॉटेल पुण्यात तर कधी बंद पडणार नाही, सो आपण नक्की करूया, थोडा वेळ लागेल. पण मग एक असाही विचार केला की आपण स्वतःहून काही नवीन क्रिएट किंवा इनोव्हेटिव्ह करण्यापेक्षा लेट्स टेक अ फ्रँचायझी. आणि म्हणून आम्ही फ्रँचायझीच्या शोधात लागलो. मग खूप साऱ्या नामांकित फ्रँचायझीज पुण्यामध्ये बघत राहिलो. आणि या शोधामध्ये मला माझे मिस्टर सागर शिंदे आणि माझे पार्टनर फ्रेंड गिरीश शिंदे यांनी खूप मदत केली. त्यांच्या साथीमुळेच आज मी एवढ्या मोठ्या कॅफेची ओनर आहे. तर आम्ही मग खूप साऱ्या फ्रँचायझीज बघितल्या
आणि एक दिवस सहज शॉपिंग करून कर्वे रोडच्या एसे डोसा कॅफे ब्रांच मध्ये आम्ही सहज नाश्त्याला म्हणून गेलो. तिथे गेल्या गेल्या जे त्यांनी समोर बोर्ड लावला होता तो बघूनच मी इम्प्रेस झाले. आणि मग असं क्लिक झालं की हा, दिस इज द राईट प्लेस किंवा दिस इज द राईट फ्रँचायझी वी वर लुकिंग फॉर, की हे काहीतरी जे युनिक आहे ते आपण नक्कीच चूज करू शकतो. मग पुढे बोलणी सुरू झाली आणि मग आम्ही नक्की असं ठरवलं की आता हीच फ्रँचायझी आपल्याला घ्यायची आहे. अँड देन वी स्टार्टेड द फर्दर प्रोसिजर्स. आम्ही एसे डोसा दॅट इज संगमवार अँड अहुजा प्रायव्हेट लिमिटेड त्यांची फ्रँचायझी घेतली, कारण त्यांच्याकडचे जे प्रॉडक्ट्स आहेत ते मला अदर साऊथ इंडियन डिशेस किंवा अदर कुठल्याही ब्रँचेस मध्ये की पिझ्झाचे फ्रँचायझीज आहेत, डोसाचे आहेत, मोमोजचे आहेत किंवा बर्गरच्या फ्रँचायझीज ऑल ओव्हर पुणे, महाराष्ट्र, इंडिया आहेत, ते सगळ्या कन्सेप्ट नको होत्या. तर यांचं काहीतरी युनिक वाटलं म्हणून आम्ही लगेच ठरवलं. आणि माझ्या म्हणण्यानुसार माझे पार्टनर आणि मिस्टर यांनी दोघांनीही त्या माझ्या म्हणण्यावर ते ऐकून त्यांच्याशी आम्ही बोलून लगेच फ्रँचायझी घेण्याचं ठरवलं. वाव, खूपच अमेझिंग जर्नी होती. आणि असं म्हणतात ना, हार की जीतने वालों को बाजीगर कहते हैं. अशी एक बाजीगर आज आपल्या सोबत आहे. अँड हॅट्स ऑफ टू हर करेज, हॅट्स ऑफ टू हर ॲडव्हेंचर. आणि हे जसं म्हणालो आपण की कोविडमध्ये खरंच फूड इंडस्ट्री, हॉटेल इंडस्ट्रीला खूप मोठा एक नुकसान झालं होतं, धक्का बसला होता. परंतु अशा परिस्थितीत पुणे तिथे काय उणे ह्याच्यावर फक्त विश्वास ठेवून शीतल शिंदे यांनी त्यांचं रेस्टॉरंट सुरू केलं. आता आपण पाहूया त्यांचा पुढचा प्रवास त्यांच्या एसे डोसाचा कसा झाला. एसे डोसाच्या इनिशियल जर्नीमध्ये तुम्हाला आतापर्यंत काय काय सेटबॅक्स होते किंवा काय काय समस्या आल्या आणि तुम्ही त्यांना कसे पार पाडलात हे मला अगदी थोडक्यात सांगा. समस्या अशी काही आली नाही अजून तरी, कारण त्यांची मॅनेजमेंट खूपच छान आहे. त्यांच्या ऑलरेडी 2 ब्रँचेस पुण्यामध्ये होत्या ज्या आम्ही दोन्हीकडे भेटून आलो होतो. त्यामुळे फक्त आम्हाला जागा शोधायला खूप वेळ लागला. आणि मग जी जागा मिळाली ती बाणेरच्या अगदी प्राईम लोकेशन म्हणजे ग्रीन पार्क हॉटेल जे आहे बाणेरला त्याच्या एक्झॅक्टली समोर मिळाली, जी वेल नोन प्लेस होती. तिथे आधी जे रेस्टॉरंट होतं ते वेल नोन होतं. त्यामुळे आम्हाला तेवढा हे करायला वेळ नाही लागला. पण मॅनेजमेंट त्यांच्याकडे असल्यामुळे आम्हाला ते इझी गेलं. आताही मी भरपूर मॅनेजमेंट तिथे बघते, त्यांचीही आम्हाला मदत असते. आणि माझे मिस्टर आणि पार्टनर सुद्धा आम्ही सगळे म्हणून तिथे एकत्र सगळं सांभाळतो. So that says it all that they are very happy with choosing this franchisee Ese Dosa. So I would like to ask, what is their USP? What makes Ese Dosa different from their contemporaries? ओके, एसे डोसा कॅफे मध्ये वेगळं काय आहे तर ऑथेंटिक साऊथ इंडियन डिशेस तर आमच्याकडे भरपूर आहेत. पण बेसिकली आपण म्हणतो ना की फास्ट फूड आता खायला नाही पाहिजे, की पण इझिली आपण कुठेही गेलो तरी फास्ट फूड इझिली मिळतं, सो ते खाल्लं जातं. पण आमच्या इथे फास्ट फूडलाच भरपूर ऑप्शन्स आहेत. म्हणजे पिझ्झा, बर्गर, डोसा हेच प्रकार आपण हेल्दी वेने क्रिएट केलेले आहेत. दॅट इज आपण डोसाचाच बॅटर यूज करून त्यामध्ये आपण पिझ्झा टॉपिंग्स किंवा बर्गर किंवा सँडविचचं स्टफिंग डोसाच्या बॅटरमध्ये इन्क्लूड करून असे युनिक पदार्थ आपण बनवतो आणि जे खूप हेल्दी आणि टेस्टी असतात. आपले सगळे पदार्थ ग्लुटन फ्री आहेत, त्यामुळे त्याचा काहीही त्रास होत नाही. आपलं कुठलंही पीठ फर्मेंटेड नाहीये. फर्मेंटेशन फ्री असल्यामुळे ऍसिडिटीचा त्रास होत नाही, कारण त्यामुळे काही लोक साऊथ इंडियन डिशेस सुद्धा खात नाही. सो तो काही प्रकार नाहीये. आणि मेन म्हणजे टेस्ट तुम्हाला जर पिझ्झा आणि बर्गरची मिळत असेल तर तुम्ही वाय शुड यू गो फॉर द फास्ट फूड आउटलेट्स. तर हे आमचं मेन फोकस आहे. आम्ही प्रत्येक कस्टमरला हॅपी कसं ठेवायचं आणि हेल्दी कसं ठेवायचं याकडे नेहमी लक्ष देत असतो. आणि वेगवेगळे पदार्थ लोक ट्राय करायला येतात, खुश होऊन बाहेर जातात. आमची मँगो रबडी आणि मँगो शेक आणि रबडी शेक हे तुम्ही नक्कीच ट्राय करा. ते सर्वांना आवडतात आणि तुम्हालाही नक्कीच आवडतील. वाव, माय माउथ हॅज स्टार्टेड टू वॉटर नाव. मँगो रबडी आणि रबडी शेक या सगळ्या अशा पदार्थांची नावं घेतल्यानंतर सो डेफिनेटली शीतलच्या रेस्टॉरंटला नक्कीच एक व्हिजिट लवकरच होणार आहे. माझ्या सगळ्या व्ह्युअर्सला ही विनंती आहे की एसे डोसाच्या त्यांच्या आउटलेटला नक्की व्हिजिट करा. अँड ॲज शी हॅज मेंटेन, दे आर ऑलवेज कॉन्सन्ट्रेटिंग की त्यांच्या जेवणाचा दर्जा, त्यांच्या जेवणाची टेस्ट आणि त्यांच्या जेवणाची अवेलेबिलिटी हे तीनहीकडे त्यांनी छान लक्ष दिलेलं आहे. ग्लुटेन फ्री जेवण शक्यतो कधीच टेस्टी नसतं, बट दे हॅव मेड इट पॉसिबल. आणि बेक्ड स्टफ खाण्यापेक्षा वाय नॉट गो फॉर समथिंग विच इज हेल्दियर. So from health point of perspective as well, you please take note of this thing, that food is not really a junk food but healthy food as well. And jahan health bhi hai, taste bhi hai, so why you have to think twice. So on that note, I'm going to come to next question,
that is there any memory, is there any story, असा एखादा किस्सा, असे कोणी आलेले पाहुणे किंवा एखादा असं डिश ज्याच्याबद्दल आपल्याला काहीतरी सांगावं असं वाटेल शीतलला? येस, डेफिनेटली. मी पर्सनली प्रत्येक कस्टमरला जेव्हा मी रेस्टॉरंटमध्ये असेल तेव्हा त्यांचा फीडबॅक घेते, त्यांचे सजेशन्स घेते. तर आम्ही आता थोडे बाईट्स घ्यायला लागलो आहोत कारण आमचं रेस्टॉरंट नवीन आहे म्हणून. सो बऱ्याच लोकांनी असे रिप्लाय दिले की तुमचं जे रूफटॉप अँबियन्स आहे ते गोव्यामध्ये आल्यासारखं फील देतं, जे आम्ही क्रिसमसला डेकोरेशन केलं होतं. काही लोकांना पिझ्झा तो खाल्ल्यानंतर असं वाटतं की म्हणजे असं बोलतात की हा वाटतच नाही की हा पिझ्झा ब्रेड पासून बनलेला नाहीये, हा टिपिकल तो आपला ब्रेड पिझ्झाच वाटतो. खाताना असा चीज बस्ट असतो तसा टिपिकल तोच पिझ्झा असतो. सो हे सगळं ऐकल्यावर आपल्याला आणखी उत्साह येतो आणि आपण आणखी काय लोकांना हेल्दी देऊ शकतो याचा आम्ही नक्कीच विचार करतो. Wow, that's really wonderful thought. And taking actual feedbacks from your actual clients is really rewarding. And I'm sure शीतलला असे खूप अनुभव आले असणार. आणि खरं तर ना लोकांना खाऊ घालणं हा एक खूप ब्लेस्ड व्यवसाय आहे की त्यांची तृप्तता तुम्हाला कुठेतरी एक रिवॉर्ड देत असते. अँड यू आर इन सच अ ब्लेस्ड बिझनेस. आम्हाला सगळ्यांना खुश करते छान छान जेवण देऊन. सो माझ्या सगळ्या व्ह्युअर्सना पुन्हा एकदा विनंती आहे, एसे दिवसाच्या शीतल शिंदे यांच्या आउटलेटला रेस्टॉरंटला नक्की विजिट करा. वी विल बी पुटिंग द डिटेल्स डाऊन बिलो, सो प्लीज विजिट हर रेस्टॉरंट whenever you can. Moving on to the next question, now that Sheetal has been part of this hotel, she is co-owner of this hotel, she's also managing so many things on her front. What is her role when it comes to her restaurant and the management? मी एसिडोसा कॅफेची ओनर तर आहेच. मी तिथे श्री गणेश हॉस्पिटॅलिटीच्या मार्फत पार्टनर म्हणून काम करते. मी तिथे जे पडेल ते काम करते कारण ते माझं स्वतःच रेस्टॉरंट आहे. मी पूर्णपणे क्वालिटी मेंटेन आहे का बघते, रॉ मटेरियल आहे आलंय की नाही, ते चांगल्या क्वालिटीचं आलंय की नाही ते चेक करते. प्रत्येक कस्टमरच्या टेबलवर जाऊन तुम्हाला काय हवंय, काही नकोय किंवा तुम्हाला काही आवडलं नाहीये का सजेशन्स घेते. शिवाय स्टाफ सुद्धा वेल मेंटेन्ड आहे का, क्लीन आहे का याच्याकडे लक्ष देते. हायजीन महत्वाचं आहे. या आत्ताच्या पॅन्डेमिक आणि या सिच्युएशन मध्ये आपण हायजीनचा खूप विचार करतो. सो त्याकडे मी आणि माझे सगळे टीम मेंबर्स आम्ही सगळे हायजीनकडे पण खूप लक्ष देतो. स्वच्छता मेंटेन आहे की नाही हे पण बघितलं जातं. मी प्रत्येक कस्टमरचा जाताना पुन्हा फीडबॅक घेते. हे तुमचं काही सजेशन असेल तर द्या किंवा तुम्हाला काही आवडलं नसेल तर तेही सांगा. काही काही वेळा असं होतं की लोक बोलत नाहीत. सो आम्ही एक खाली बेल लावलेली आहे, आपली इंडियन घंटा जी आपण म्हणतो, कारण मी योगाच्या बॅकग्राऊंड मध्ये असल्यामुळे मला घंटा नादाचं भरपूर महत्व माहितीये. सो म्हणून आम्ही एक दरवाजापाशी बेल लावलेली आहे आणि तिथे बोर्ड लिहिलेला आहे की आवडलं तर वाजवा. कारण पुणेरी लोकांकडून कौतुक ऐकणं हे थोडं अवघड जातं. सो म्हणून ती जरी तुम्हाला फीडबॅक द्यायचा नसेल, बोलायचं नसेल, तरी जाताना ती बेल वाजून जा. आणि जेव्हा लोक खरंच न आपण काही सांगता ऑटोमॅटिकली बेल वाजून जातात, त्याचा जो घंटानाद होतो आणि जो आवाज तुम्हाला इतका सुखावतो, विच गिव्स यू इन्स्पिरेशन. म्हणजे त्याने आपल्याला वाटतं की हा आता आपण अजून काय केलं पाहिजे, आणखी काय लोकांना बेस्ट देऊ शकतो, आणखी काय आपण वेगवेगळ्या व्हरायटीज डोसामध्ये लोकांना खाऊ घालू शकतो, याचा आम्ही नक्कीच विचार करतो. आणि मग आम्ही तसं मी पूर्ण टीम मेंबर्सशी सतत बोलत असते. So on that note, I would like to ask you, Sheetal, that this is on-field management that you're doing. But as you know that everything is virtual, everything is online. Are you taking care of the other part of management as well? येस, डेफिनेटली. कारण आत्ताचं जग पूर्ण सोशल झालेलं आहे.
आपण दिवसातून मोर दॅन 12 आवर्स सगळे मोबाईलवर असतात किंवा फेसबुक, इन्स्टा, व्हॉट्सअप हे सगळं यूज करत असतात. सो डिजिटल मार्केटिंगचा पण थोडासा पार्ट मी हँडल करते. आमची पूर्ण टीम त्यामध्ये काम करते. माझे मिस्टर आणि माझे पार्टनर दोघंही यामध्ये नक्कीच मदत करतात. आमचे एसे डोसाचे जे 2 आहेत ते सुद्धा आम्हाला यामध्ये नक्कीच मदत करतात. सो डिजिटल मार्केटिंग याकडे नक्कीच फोकस करतो आणि त्यासाठी आम्हाला भरपूर कष्ट करायला लागतात. ऍक्च्युली जुन्या पद्धतीनुसार पॅम्पलेट्स वाटणं किंवा पेपरमध्ये न्यूज देणं हे आम्ही यावेळी नाही फॉलो केलं. पण डिजिटल मार्केटिंग आम्ही नक्कीच बघतो आणि त्यामध्ये मी बऱ्याच प्रकारे सोशल मीडियावर शेअर करणं, स्टोरी शेअर करणं, लोकांचे जे रिव्ह्यूज असतात आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग्स घेतो ते प्रत्येक ठिकाणी शेअर करणं, रेसिपीजच्या फोटोज, डिशेसचे फोटोज हे सगळं शेअर करणं हे मी जेवढं मला हँडल करता येईल तेवढं मी स्प्रेड करत राहते. Wow, that's amazing. On that note, I would like to mention this one point that Sheetal spoke about, that is maintaining hygiene at any eatery joint. Now that COVID-19 is still helping us to fall sick all the time, and the times are still very, very difficult. I still want you to take all the precautions. And Sheetalcha restaurant madhe all COVID appropriate behavior is done. All staff is vaccinated. They Yes. take care of temperature and they cover their mouths with a proper mask. ह्या सगळ्या बेसिक गोष्टी जरी म्हटल्या ना तरी त्या आपल्या ग्राहकांसाठी खूप महत्वाच्या असतात. अँड हॅट्स ऑफ टू टीम एसे डोसा फॉर मेंटेनिंग ऑल द प्रोटोकॉल्स. कारण की ग्राहकाला जेवण तर द्यायचंच आहे, परंतु त्याच्या आरोग्याची काळजी सुद्धा तेवढ्या वेळेपुरती त्या रेस्टॉरंटसाठी असते. राईट. सो राईट फ्रॉम गिव्हिंग देम टेस्टी फूड, प्रेझेंटिंग दॅट फूड वेल, putting that care and love along with all the care and hygiene that you're supplying them, it makes the full package. So I'm very, very glad to have her on today's show, and एसे डोसा definitely is here to rock. आणि एसे डोसाच्या या आउटलेटला पुन्हा एकदा आपण खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन देऊया. आय एम हिअर टू टेल यू की खूप जास्त दिवस झालेले नाहीये, इट्स बिन जस्ट फ्यू मंथ्स, बट त्यांची व्याप्ती ऑलरेडी सगळीकडे आहे. सोशल मीडियावर त्यांचा खूप छान रिव्ह्यू आहे. अँड अराउंड द एरिया, येस, इट्स ऑलवेज रश असते आणि लोक तिथे खाऊन आनंद घेतात, तृप्त होतात. आणि पुण्यातल्या लोकांकडनं कौतुक ऐकणं, जसं शीतल शिंदे म्हणाले की खरंच थोडंसं डिफिकल्ट आहे, बट स्टील हा सुद्धा आनंद त्यांना मिळालेला आहे. आणि दॅट सेज दॅट की कुछ तो बॉस इसमें बात है, एंड वी हैव टू डेफिनेटली ट्राई ऐसे डोसा. सो डोसा खाने के लिए और कहीं जाने की जरूरत नहीं है. All you have to do is get in touch with Sheetal and visit her restaurant, ऐसे डोसा. ऑन दॅट नोट आपण आता कार्यक्रमाच्या उत्तरार्धाकडे येत आहोत आणि शीतलकडनं अशा काही टिप्स अँड ट्रिक्स, असे काही मूलमंत्र, असे काही गोल्डन रूल्स जे तिला आतापर्यंत तिच्या ऑन्टरप्रिनियर जर्नीमध्ये उपयोगी आले आणि ते आपल्यासारख्या सगळ्यांना कामी येतील. सो वुड यू लाईक टू से समथिंग अबाउट इट, शीतल? मी असं म्हणेल, म्हणजे माझं पहिल्यापासून एका कोटमध्ये खूप विश्वास आहे की काउंट युअर ब्लेसिंग्स अँड नॉट युअर सॉरोज. म्हणजे जे तुमच्याकडे आहे तुम्ही त्याचा विचार करा, जे तुमच्याकडे नाहीये त्याचा अजिबात विचारच करू नका किंवा ते बघतच बसू नका की माझ्याकडे हे नाहीये, माझ्याकडे ते नाहीये. पण जे तुमच्याकडे आहे, मेन म्हणजे तुमची फॅमिली, फ्रेंड्स यांचा सपोर्ट हा कुठल्याही बिझनेस वुमनला खूप महत्वाचा असतो. सो ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्या कल्टिवेट करून तुम्ही कसं पुढे जाऊ शकता याचा माझ्याकडे म्हणजे याच्यावर मी खूप विश्वास ठेवते आणि तेच मी आजपर्यंत फॉलो करत आली. सेकंड थिंग इज जस्ट बी युअर सेल्फ, लव्ह युअर सेल्फ, गिव्ह टाइम, क्वालिटी टाइम टू युअर सेल्फ. हे मी नक्कीच प्रत्येक स्पेशली लेडीजला सांगू इच्छिते. कारण जर तुम्ही स्वतःला वेळ दिला तर तुम्ही तुमच्याबद्दल स्वतःबद्दल विचार कराल आणि जर तुम्ही तुमच्याबद्दल विचार कराल तर तुमच्याबद्दल तुम्ही इम्प्रूव्ह काय करू शकाल स्वतःसाठी किंवा फॅमिलीसाठी सुद्धा, हा तुम्ही त्या क्वालिटी टाइम मध्येच नक्की विचार करू शकाल. ओके. सो ते एक महत्वाची गोष्ट आहे. आणि आणखी एक खूप महत्वाची गोष्ट म्हणजे असं म्हणलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, पण माझ्या बाबतीत ते उलट झालं आहे. माझ्या प्रत्येक यशाच्या मागे नेहमी माझ्या मिस्टरांची साथ आहे आणि आता जे माझे पार्टनर आहेत, ही इज माय स्कूल फ्रेंड. सो त्या दोघांचा ते दोघं माझे बॅकबोन आहेत. सो त्यांच्या सपोर्टमुळेच मी आज जे काय करते ते आज इथे मी तुमच्या पुढे आहे. दॅट्स रिअली लवली थॉट. आणि जरी ती एक ऑन्टरप्रिनियर बाय ब्रेन असणार आहे, आय थिंक शी इज अ योगिनी बाय हार्ट, अँड दॅट इज वाय देर इज सो मच ट्रँक्विलिटी अँड कामनेस इन व्हॉट एव्हर शी स्पीक्स. एक काय म्हणू शकतो, कामनेस आहे, स्थिरता आहे, स्थितप्रज्ञता आहे. एका बिझनेस वुमनकडे ज्या क्वालिटी आहेत त्या तर डेफिनेटली शीतल शिंदे यांच्याकडे आहेत.
परंतु प्रत्येक परिस्थितीला तोंड द्यायचं आणि स्वतःला सुद्धा प्रायोरिटी बनवणं हे एका योगी किंवा योगिनीलाच समजू शकतं. अँड वेन शी स्पोक अबाउट दिस घंटा थिंग अँड घंटानाद, ऑफकोर्स त्याने जे गुड वाईब्स येतात ते गुड वाईब्स ऐसे डोसामध्ये काम करणाऱ्यांनाच नाही तर तिथे जेवणाचा आनंद उठवणाऱ्या सगळ्या ग्राहकांना पण मिळत. आणि ऐसे डोसाच्या या आउटलेटला MLA सेलिब्रिटी टीमच्या खूप खूप शुभेच्छा. तुमची दिन चौगुनी रात 8 टाइम्स मे बी अशी प्रगती हो आणि असंच तुमचे खूप सारे आउटलेट्स निघो आणि आमच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्ही पुन्हा पुन्हा येवो. सो या होत्या ऐसे डोसा या ऑन्टरप्रिनियल ब्रँडच्या आपण म्हणू शकतो अँबॅसेडर, ओनर आणि मॅनेजर ह्या अशा शीतल शिंदे ज्यांनी त्यांची सुरुवात एका वेगळ्या क्षेत्रातनं केली, समथिंग लाईक योगा, but she is into hotel industry and she is to give a very apt test to your taste buds. थँक्यू अभिलाषा मॅम, आम्हाला ही खूप सुंदर अपॉर्च्युनिटी दिली की ज्यामुळे मी हजारो लोकांपर्यंत आज माझा बिझनेस पोहोचू शकले. थँक्यू तृप्ती मॅम, ज्यांनी 8 दिवस झाले आम्हाला पूर्णपणे सपोर्ट केला, गाईड केलं. दोघी आम्हाला पूर्ण टचमध्ये होत्या. त्यांनी झूम मीटिंग थ्रू सुद्धा आम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितल्या. So thank you all MLA team for giving us this opportunity as a celebrity guest, and thank you everyone. That's it. So I'm here to end the show on a very sweet and savory notes of ऐसे डोसा. कहीं जाने की जरूरत नहीं, डोसा खाने के लिए सिर्फ ऐसे डोसा में आइए. Thank you so much. Signing off. Namaste.